पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी का जन्म 20 अगस्त 1944 में हुआ। वे इंदिरा गांधी के पुत्र और जवाहरलाल नेहरू के दौहित्र थे। भारत के 90वें प्रधानमंत्री थे। 21 मई सन 1982 में राजीव गांधी ने राजनीति में प्रवेश लिया। वो अमेठी से लोकसभा का चुनाव जीतकर सांसद बने और 31 अक्टूबर को सिख आतंकवादियों द्वारा प्रधानमंत्री इंदिरा गांधी की हत्या किए जाने के बाद भारत के प्रधानमंत्री बने और अगले चुनाव में सबसे अधिक बहुमत पाकर प्रधानमंत्री बने रहे। 1991 के आम चुनाव में प्रचार के दौरान तमिलनाडु के श्री पेरम्बदूर में एक भयंकर बम विस्फोट में राजीव गांधी की मृत्यु हो गई थी। आज 21 मई को पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी की पुण्यतिथि होकर इस अवसर पर पुगलिया कार्यालय में कांग्रेस कार्यकर्ताओं की ओर से उन्हें आदरांजलि दी गई। इस वक्त पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया, गजानन गावंडे, प्रवीण पडवेकर, अशोक नागपुरे आदि कांग्रेस कार्यकर्ताओं की उपस्थिति होकर कार्यकर्ताओं द्वारा स्वर्गीय राजीव गांधी जी की प्रतिमा को पुष्पमाला अर्पण कर शत शत नमन किया गया। इस दौरान कार्यकर्ताओं ने राजीव गांधी जी की कार्यप्रणाली पर प्रकाश डालते हुए अपने अपने विचार व्यक्त किए। पश्चात प्रवीण पडवेकर ने आभार प्रदर्शन किया। कार्यकर्ताओं द्वारा कुछ वक्त के लिए मौन रख उन्हें आदरांजलि दी गई। राजीवजी गांधी यांचा आज पुण्यस्मरण दिवस आणि हा दिवस संपूर्ण देशामध्ये दहशतवाद विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो आहे। आपल्या सर्वांना ठाऊक आहे की राजीवजींच्या काळामध्ये देशाला जगामध्ये अग्रस्थानी नेण्याचं काम माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये राजीवजींनी केलेलं आहे। त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये धाडसीचे निर्णय घेऊन देश विकासाच्या अनेक योजना सफलीभूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करतो आहोत। आज 21 मई देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी आहे। राजीवजीची पुण्यतिथी देशभर राष्ट्रीय एकता एकात्मता दिवस या निमित्ताने साजरी करण्यात येत असते आणि या दिवशी प्रत्येकाने प्रण केलं पाहिजे की राष्ट्रीय एकता आणि एकात्मता टिकवण्यासाठी आणि राजीवजीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या देशाला 21व्या शतकामध्ये सुपर पॉवर राष्ट्र या नात्याने समोर जाण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला तर प्रयत्न करायचेच आहे, परंतु सर्वसामान्य कार्यकर्ते ग्रामीण भागातील असेल शहरी भागातील असेल त्यांनी देशाच्या एकतेसाठी आपले प्राण न्यौछावर करण्याची सुद्धा ताकद ठेवली पाहिजे। मित्रांनो, काँग्रेसच्या माध्यमातून आणि राजीवजी प्राईम मिनिस्टर असताना त्यांनी अनेक योजना दिलेल्या आहेत। आज इथं महिला कॉर्पोरेटर आपल्यासमोर दिसत आहे। ग्रामपंचायतीपासून तर कॉर्पोरेशनपर्यंत 50% 33% राजीवजी आणि 33 से 50% श्रीमती सोनिया गांधीजींनी महिलांना स्थान दिलेलं आहे। मित्रांनो, महिला असो की पुरुष असो सगळ्यांना मिळून या देशाला समोर नेण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करावे लागेल। आज हा धर्मनिरपेक्ष देश आहे, परंतु जातीवादी प्रतिक्रियावादी शक्ती या देशावर हावी होण्याचा प्रयत्न करीत आहे। महाराष्ट्र राज्य असेल केंद्र असेल या ठिकाणी अनेक चुकीचे निर्णय घेऊन या देशातील शेतकरी या राज्यातील शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे। मागच्या वेळेला अकाली पाऊस गारपीट यामुळे जे शेतीचे नुकसान संपूर्ण भारतात झाले आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून जी प्रथा होती की नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता हेक्टरी 5,000 रुपये मदत 2 हेक्टरपर्यंत राज्य सरकार देत होते, परंतु आता फक्त 1 हेक्टरची मदत आणि ती मदत फक्त 4,500 रुपये अशा प्रकारे आणि ती सगळ्यांना मिळालेली नाही। या दृष्टिकोनातून मागील 6 महिन्यामध्ये राज्यामध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे आणि
शेतमालाला सुद्धा शेतकऱ्यांच्या जेव्हा कापूस निघाला असेल, गहू निघाला असेल, तूर निघाली असेल, सोयाबीन निघाला असेल, 1,000 रुपयापासून तर 1,500-2,000 पर्यंत क्विंटलच्या मागे भाव कमी यावर्षी शेतकऱ्यांना मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी सुद्धा चिंतातूर आहे. देशाचे नेते आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पदयात्रा करून 12-12, 15-15 किलोमीटर पदयात्रा करून शेतकऱ्यांना आम्ही आपल्या सोबत आहे, काँग्रेस तुमच्या सोबत आहे, काळजी करण्याची आवश्यकता नाही, त्यांना धीर देण्यासाठी ते फिरत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, शेतमजुराचे प्रश्न असेल किंवा औद्योगिक कामगाराचे प्रश्न असतील, औद्योगिक कामगाराबद्दल सुद्धा जे कायदे आहे देशामध्ये, राज्यामध्ये, ते कायदे सुद्धा शिथिल करून उद्योगपतींना लाभ देण्याकरता राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. त्याचा निषेध म्हणून आणि त्याचा प्रतिकार करण्याकरता काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सज्ज राहावे लागत आहे. मित्रांनो, आज शहर जिल्हा काँग्रेसतर्फे त्यांना आदरांजली देण्यासाठी आपण सगळे एकत्रित आहोत. आजच्या दिनी आपल्या नेत्यांना त्यांची आठवण म्हणून या देशाची एकता आणि एकात्मता आणि देशाच्या विकासाकरता, राज्याच्या विकासाकरता आपण सगळे झटू, हीच त्यांना खरी आदरांजली. धन्यवाद. जय हिंद.